हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक रेसिपी शेअर करणार आहे. एकदम इझी पीझी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. मी बराच वेळा घरी बनवली आहे आणि सर्वांना खूप आवडते, तर म्हटलं आजही मी बनवते आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करू. तर त्या रेसिपीचं नाव आहे अफगाणी अंडा करी. याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत ग्रीन अंडा करीसुद्धा म्हणू शकतो. पण दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ग्रीनमध्ये आपण काय फक्त आपला हिरवं वाटण टाकतो, पण याच्यामध्ये मी थोडंसं याला मस्त टेस्टी अजून बनवलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे याचा. तर मी इथे 3 ते 4 मोठे कांदे घेतलेत, 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे आणि मिरच्या पण जास्त घ्यायच्यात, कारण की आपण लाल तिखट यामध्ये नाही घालणार आहोत. आणि सोबत काजू पण घ्यायचेत आपल्याला, 12-13 काजू घ्यायचेत. आणि सगळ्यात आधी कढई मी ठेवली गॅसवर. थोडंसं तेल घालायचं, याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचे. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये लगेचच कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. जास्त पण गोल्डन वगैरे नाही करायचं आहे, तुम्हाला मी पुढे दाखवेलच कितपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तो. आणि आज मीच शूट करते, मीच फोन हातात पकडला आहे आणि एका हाताने रेसिपी दाखवते, तर कॅमेरा थोडासा हलेल इकडे तिकडे तर थोडंसं समजून घ्या. आणि कांदा घालून झाला की लगेच आपण यामध्ये मिरच्या पण घालणार आहोत. तर मिरच्या बघा मी थोड्या जास्त घेतल्यात, कारण की आम्ही तिखट जास्त खातो. तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या, तुम्ही जसं कमी तिखट जास्त तिखट खाता त्याप्रमाणे. आणि मिरच्या घालून झाल्या की लगेच आपल्याला आलंसुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे, लसूणसुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे, काजूसुद्धा आपण ह्यामध्ये घालायचे. हे सर्व काही घालून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटं छान परतून झाल्यावर यामध्ये आपण काही गरम मसाले घालणार आहोत. तिकडे मी 4 हिरवी वेलची घेतली आहे, 1 मोठी वेलची घेतली आहे, मसाला वेलची जिला म्हणतात तीच. आणि त्यानंतर 2 लवंगा घेतल्यात, बस 2 इनफ आहेत, जास्त घालू नका. जास्त ह्याच्यामध्ये मसाला नसतो, कमी मसाल्यामध्ये पण खूप छान टेस्ट लागते. आणि नंतर 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 5 ते 6 काळी मिरी घातलेली आहे. आणि पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे गरम मसाले आहेत ना, ते ह्या मसाल्यामध्येच वाटून घेतले ना तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो करीला. आणि सगळ्यात मेन म्हणजे दाताखाली येत नाही. नाहीतर बहुतेक वेळा आपण जेवताना ना आपलं काळी मिरी, लवंग, वेलची दाताखाली येते आणि आपला पूर्ण मूड जातो जेवणाचा. आणि हे सगळं परतून झालं की यामध्ये 1 मोठा चमचा खसखस घालायची आहे. खसखस मी सगळ्यात शेवटी घातली, कारण की ती लगेच गरम होते, तर म्हणून मी सगळ्यात शेवटी घातली खसखसमुळे ना ह्या मसाल्याला ना एक वेगळीच टेस्ट येणार आहे. तर खसखस तुम्ही नक्की घाला यामध्ये. आणि पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे. कांदा तुम्ही बघत असाल इकडे जास्त आपण फ्राय केलेला नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट करून घेतलेला आहे, पिंक करून घेतलेला आहे, बस एवढंच आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. आणि पाणी घालून झालं की पुन्हा मिक्स करून आणि 10 मिनटं यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. याने काय होईल माहिती आहे, आपण जी पेस्ट करणार आहोत म्हणजे ही ग्रेव्ही आहे मसाल्याची, ती एवढी स्मूथ होईल ना, मस्त होईल. तर पाणी याच्यामध्ये घाला अर्धा ग्लास आणि यावर झाकण ठेवा आणि मस्त याला एक छान वाफ आणा. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त वाफ देखील आलेली आहे. आणि बघत असाल तुम्ही कांदा, मिरची, लसूण वगैरे सगळं काही आहे ना मस्त सॉफ्ट झालं आहे, पाण्यामध्ये छान शिजलं आहे ते. आता आपण गॅस बंद करायचा आणि हे थंड झालं की आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मसाला थंड झालेला आहे, आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आणि त्यासोबतच यामध्ये कोथिंबीर देखील घालायची आहे. आणि कोथिंबीर बघा, याच्यामध्ये ना मी कोथिंबीरच्या काड्या पण घेतल्या आहेत, त्यासोबतच ही कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. ह्या काड्यामध्ये ना इतका छान फ्लेवर असतो ना, ग्रेव्हीला इतका मस्त टेस्ट येते ना याच्यामुळे. तर तुम्ही पण तुमच्याकडे पण असतील काड्या तर नक्की घाला. आणि त्यासोबत ना पुदिना पण घातला आहे. पुदिना टोटली ऑप्शनल आहे, माझ्याकडे होता म्हणून मी घातला. पुदिन्याने पण थोडी टेस्ट छान येते, पण तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, नका घालू. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. आणि बघा अशी मस्त स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर चला, आपला मसाला मस्त वाटून झालेला आहे. आता बनवूया आपण अफगाणी अंडा करी. तर त्यासाठी मी इथे अंडी घेतली आहेत, ही शिजवलेली अंडी आहेत, बॉईल केलेली. आणि आज मी ना पहिल्यांदा कुकरमध्ये अंडी शिजवून घेतलीत आणि मस्तपैकी शिजलेत. मी कधी शिजवली नव्हती, पण मम्मी मला म्हणाली की एकदा बघ शिजवून, खूप छान बॉईल होतात अंडी. तर मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहेत. आणि त्याला बघा, आपण असं ना टूथपिकने पण तुम्ही देऊ शकता, किंवा मी चाकूनीच याला थोडंसं असे होल
होल पाडून घेतलेले आहेत, कारण की आपण थोडेसे ना फ्राय करणार आहोत अंडी, तर त्यामध्ये तो मसाला जो आहे ना तो आतपर्यंत जाईल. तर इकडे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये ही अंडी आहेत बॉईल केलेली ती घालणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि लाल तिखट पण घालणार आहोत आणि अंडी ही छान फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करून घेतल्यावर ना खूप छान लागतात अंडी, थोडी शॅलो फ्राय झाल्यासारखी. पण काहींना नाही आवडत, म्हणजे माझ्या घरातच नाही आवडत आधीला. तो म्हणतो की चिवट लागतात, पण मला तर आवडतात, मस्त लागतात फ्राय करून घेतल्यावर. तर तुमच्यावर आहे, तुम्ही डायरेक्ट अशीसुद्धा घालू शकता ग्रेव्हीमध्ये किंवा फ्राय करून देखील ग्रेव्हीमध्ये घालू शकता. तर इकडे अंडी छान फ्राय करून झालेली आहेत आणि फ्राय करताना कधी पण गॅस मोठा ठेवा, छोट्या गॅसवर नका फ्राय करू. आणि फक्त आपल्याला 1.5 ते 2 मिनिटच ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बटर देखील घालायचं आहे. बटरमुळे ना खूप छान ग्रेव्ही होईल. आणि अफगाणी आहे तर थोडंसं बटर क्रीम वगैरे तर पाहिजेच. आणि नंतर मी 1 मोठा तेजपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट 1 चमचाच घाला, कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा आलं लसूण हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत तयार केलेली पेस्ट. तर सगळीच पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि ह्या बटरमध्ये छान परतून घ्यायची आहे. या मसाल्यामध्ये आपण काजू वाटलेले आहेत, म्हणून मसाला ना तळाला लागायची शक्यता असते, म्हणून आपल्याला हा कंटिन्यू असं परतत राहायचं आहे. आणि तुम्ही बघत असाल रंग स्ट्रक्चर किती मस्त आलं आहे, एखाद्या हॉटेलमध्ये मिळते अशी ग्रेव्ही दिसते इकडे. आणि तुमच्या घरी जर का पाहुणे येणार असतील ना, तर त्यांच्यासाठी ही डिश, ही अंडा करी नक्की बनवा. सगळ्यात पहिले तर त्यांना ना विश्वास बसणार नाही की तुम्ही घरी बनवली आहे. त्यांना वाटेल की तुम्ही हॉटेलमधून ऑर्डर वगैरे केली की काय. खुश होतील एकदम ते तुमच्यावर. आणि त्यानंतर बघा मी थोडीशी हळद घातली आहे याच्यामध्ये. त्यानंतर अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड, अर्धा छोटा चमचा किचन किंग मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा चाट मसाला घालून हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटं ही ग्रेव्ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण दही घालणार आहोत आणि दही आपल्याला फेटून यामध्ये घालायचं आहे. 3 ते 4 मोठे चमचे दही इथे मी घातलेलं आहे. आणि दही घालताना कधी पण गॅस आपल्याला स्लो करायचा आहे, फास्ट गॅसवर दही घालू नका, नाहीतर मग दही फाटण्याची शक्यता असते. आता दही आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दही मिक्स करून झालं की यामध्ये आपण अमूलची फ्रेश क्रीम घालणार आहोत. आणि फ्रेश क्रीम आहे ते स्किप करू नका, नक्की घाला. यामुळेच ग्रेव्हीला खूप मस्त टेस्ट येणार आहे, एकदम अफगाणी स्टाईल, क्रीमी स्ट्रक्चर, क्रीमी टेस्ट आणि एकदम रिचनेस येणार आहे आपल्या ग्रेव्हीला. तर 2 ते 3 मोठे चमचे यामध्ये क्रीम घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. क्रीम छान मिक्स करून झाली की यामध्ये आपण पाणी घालायचं आहे थोडंसं. तर इथे मी अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला, कारण की ही ग्रेव्ही आहे ना ही घट्टसरच छान लागते, थोडी थिकच ही ग्रेव्ही असते. हॉटेलमध्ये सुद्धा आपण ऑर्डर करतो तेव्हा तुम्ही बघत असाल जास्त पातळ नसते, घट्टसरच ग्रेव्ही असते. तर थोडंसंच पाणी घाला आणि पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही कंटेन्सी बघू शकता ग्रेव्हीची, बघा कशी आहे. अशाच प्रकारे तुम्ही कंटेन्सी ठेवा, जास्त पातळ बनवू नका, नाहीतर मग टेस्ट थोडीशी बिघडेल. आणि याला आता ना आपण एक उकळी आणायची आहे, तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि फक्त एक वाफ आणायची आहे. आणि वाफ आल्यावर आपण यामध्ये घालणार आहोत आपण जी फ्राय करून ठेवलेली अंडी आहेत ती. तर ग्रेव्हीला छान वाफ आलेली आहे, मस्त उकळी आलेली आहे एक. आता यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी आहेत ती घालायची आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीमुळे तर इतकी मस्त टेस्ट येईल ना ग्रेव्हीला की विचारू नका, खूप मस्त टेस्ट येते. तर तुम्ही स्किप करू नका, नक्की घाला. त्यानंतर मिरच्या घेतल्यात मी 2 आणि त्यामधून चिरल्यात आणि त्या आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घातलेल्या आहेत. आणि त्यानंतर हलक्या हाताने आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही ग्रेव्ही आहे ना ही 3 ते 4 मिनिटं जरा शिजवायची आहे. म्हणजे ग्रेव्ही तर ऑलरेडी शिजलेली आहेच,
पण अंडी आपण जी घातली आहेत ना ती जरा ह्या मसाल्यामध्ये मस्त मुरतील म्हणून 3 ते 4 मिनिटं ही ग्रेव्ही छान उकळून घ्या, शिजवून घ्या आणि त्यानंतर मग आपली रेडी आहे आजची रेसिपी डन झालेली आहे. आणि तुम्ही बघत असाल किती मस्त रंग आला आहे, जसं हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच दिसते आणि एकदम झटपट होणारी आहे. तुम्ही कशासोबतही सर्व करा, ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, रोटी, नान सगळ्यासोबत ही छान लागणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि मी तर ही भाकरीसोबत खाल्ली आणि खरंच विश्वास ठेवा इतकी भारी लागली ना, असं वाटतच नव्हतं की घरी बनवलेली अंडा करी आहे. असं वाटत होतं की कुठून तरी ना ऑनलाईन आपण हॉटेलमधून मागवली की काय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप सोपी आहे आणि टेस्टला तर एक नंबर लागते. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आम्हाला सांगा कसा वाटला ते. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.